शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला यामध्ये 2013 ते 2019 यामधील प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पेपर क्रमांक पहिला 2016 पुनर्परीक्षा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. नॉर्मन ई.जी. यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? उद्दिष्टे विधानात्मक व कार्यात्मक रीतीने मांडणे. उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे. ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्ट स्पष्ट करणे. लहानात लहान घटक तयार करणे. उत्तर आहे उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे. मंद अध्ययनार्थ्यांसाठी अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा? मंद अध्ययनार्थ्याबद्दल सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असावा. मंद अध्ययनार्थ्याच्या गतीने शिक्षकांचे अध्यापन मिळतेजुळते असावे. मंद अध्ययनार्थ्याचा अभ्यासक्रम तात्विक स्वरूपाचा असावा. अध्यापन करताना अमूर्त गोष्टीची उदाहरणे द्यावी. त्याच्यामधील अ आणि ब बरोबर आहे. उत्तर आहे अ आणि ब फक्त. शिक्षकांनी पुढील गोष्टीचा विचार करावा म्हणजे सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन बाळगावा. शिक्षकांनी सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन बाळगावा. त्याच्या अडचणी समस्या जाणून घ्याव्यात. विचारात घेऊन अध्यापन करावं. अध्यापन मूर्त बाबीशी संबंधित असावे. कृतीद्वारा व प्रयोगाद्वारे शिक्षण द्यावं. प्रात्यक्षिकांचा जास्तीत जास्त वापर करावा. अशा विद्यार्थ्यांना सहानुभूतीने वागवावे. त्याच्या अडचणी व समस्या जाणून घ्याव्यात. चांगल्या कामाबद्दल स्तुती करावी. अध्ययनासाठी सतत उत्तेजन द्यावे. अभिरुची निर्माण करणारे गृहपाठ द्यावेत. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. नेक्स्ट, व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय. त्या संदर्भात खाली दिलेले कोणते विधान योग्य नाही? जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याचा बालकांवर परिणाम होतो. एकाच आईवडिलांची मुलं तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानांमुळे भिन्न असत नाहीत. झोपडपट्टीत राहणारी मुलं व सधन कुटुंबात राहणारी मुलं यांच्या जाणीवेत, समजशक्ती व वर्तनामध्ये फरक आढळतो. सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुलं यांच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या फरक पडत जातो. उत्तर, एकाच आईवडिलांची मुलं तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळं व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानांमुळं भिन्न असत नाहीत. नेक्स्ट, अणुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात? अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. बालकांच्या विकासाची दिशा आनुवंशिकतेवरून ठरवता येते. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही आनुवंशिकतेच्या भिन्नतेवर आढळते. उत्तर आहे अ, ब, क, ड वरील सर्व. शेपलर विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे या उद्देशाने अध्यापकानं केलेली कृती म्हणजे अध्यापन होय. मॉरिसन हेनरी अध्यापन म्हणजे अधिक परिपक्व व कमी परिपक्व व्यक्तीतील जवळचा संबंध होय. स्मिथ अध्ययन घडविण्यासाठी केलेली कृतीची पद्धत म्हणजे अध्यापन होय. बर्टन अध्यापन म्हणजे अध्ययनासाठी चेतना, मार्गदर्शन, दिग्दर्शन व प्रोत्साहन देणं म्हणजे अध्यापन. बर्टन अध्यापन म्हणजे अध्ययनासाठी चेतना, मार्गदर्शन, दिग्दर्शन व प्रोत्साहन देणे होय. नेक्स्ट, अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 टप्प्यातून केली जाणारी कृती म्हणजे अध्यापन असे मत खालीलपैकी कोणत्या शिक्षण तज्ज्ञांनी मांडले? शेपलर, डंकन, गेज आणि स्किनर. नेक्स्ट, खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी दिलेल्या बुद्धिमत्तेच्या व्याख्या यांच्या जोड्यांचा पर्याय कोणता? व्याख्या आणि मानसशास्त्रज्ञ. नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन, पूर्वानुभवाच्या आधारावर नैसर्गिक कल, सुधारणांची क्षमता.
अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन, बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती. गेट्स, विल्यम जेम्स मॅकडूगल आणि विल्यम टर्न. उत्तर आहे एक, नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करणं हे विल्यम जेम्स यांची व्याख्या आहे. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता हे मॅकडूगलचं आहे. अध्ययन क्षमताचे संयुक्त संघटन हे गेट्स आहे. बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी लागणारी विचारशक्ती हे विल्यम स्टर्नचं आहे. नेक्स्ट, प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय. या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत? संवेदना ही शुद्ध निर्भेळ असेलच असं नाही. कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकांची आवश्यकता असते. संवेदना निर्माण होणं आपल्या इच्छेवर अवलंबून असतं. विविध प्राण्यांच्या संवेदना क्षमता भिन्न असतात. उत्तर आहे अ व क. संवेदना आणि अवबोधन प्रतिमा. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध होतो. संवेदनेची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर काही वेळा संवेदना आंतरिक स्वरूपाची असते. संवेदनांच्या निर्मितीसाठी मज्जासंस्था कार्यरत असावी लागते. संवेदना या ऐच्छिक नसतात. संवेदना ही बाह्य उद्दीपकाची जाणीव करून देणारी प्राथमिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. प्रत्येक प्राण्याची संवेदन क्षमता भिन्न असते. अर्भकाच्या बाबतीत निर्मळ, शुद्ध, स्वच्छ संवेदना असतात. संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की अवबोध तयार होतो. प्रौढ व्यक्तीत शुद्ध संवेदना नसतात. संवेदना ही ज्ञान प्रक्रियेतील महत्त्वाची प्राथमिक बोधात्मक प्रक्रिया आहे. ज्ञानेंद्रियाच्या क्षमतेवर संवेदन क्षमता अवलंबून असते. संवेदना प्लस अर्थ अवबोध, अवबोध वजा अर्थ संवेदना. नेक्स्ट, खाली दिलेल्या विधानांपैकी विस्मरणाबाबत कोणते विधान सत्य आहे? जसा काळ पुढे जातो तसे पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात. पाठांतरानंतर ज्या क्रिया घडतात त्या विस्मरणानंतर परिणाम होत नाही. झोप, दमन तसेच अनुभवाच्या ठशाचा उपयोग न करणे यामुळं विस्मरण होते. पुरोगामी व प्रतिगामी निरोधन हे विस्मरणाचं कारण आहे. उत्तर, पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याच्या विस्मरणावर परिणाम होत नाही. विस्मरणाची वैशिष्ट्ये. पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याच्या विस्मरणावर परिणाम होतो. थकव्यांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो व विस्मरण होते. मानसिक धक्का किंवा मेंदूला इजा झाली असेल तर विस्मरण होतं. मेंदूवर उमटणाऱ्या ठशांचा उपयोग केला नाही तर विस्मरण होतं. तीव्र दुःख, चिंता, भीती, अतिशय आनंद यामुळे विस्मरण होतं. अध्ययनाच्या वेळी अध्ययनार्थी झोपेच्या तंद्रीत असेल तर विस्मरण होऊ शकतं. नेक्स्ट, अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात. नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियामार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तनात बदल घडवून आणता येतो. अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते. उत्तर, नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात. अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर ते अध्ययन हे सहहेतुक असते. उद्दिष्टांशिवाय अध्ययन संभवत नाही. अध्ययन हे नेमके कृतीद्वारे घडत असते. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे आणि प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकवणारा असतो. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपात अपेक्षित बदल होतात. सर्व प्राण्यांचं अध्ययन हे सारखं नसतं. प्रत्येक प्राणी हा जगण्यासाठी अध्ययन करत असतो. अध्ययन ही हळूहळू चालणारी निरंतर प्रक्रिया. अध्ययनामुळं आकलन होतं. अध्ययनामुळं नवीन गोष्टीची धारणा होते. सरावाला खूप महत्त्व येतं आणि सरावातून अध्ययन सुधारतं. दीर्घकाळ सराव नाही केला तर विस्मरण होतं. नेक्स्ट, खाली दिलेल्या समस्यांपैकी कोणती समस्या स्वमग्न मुलांची समस्या नाही? स्वमग्न मुलांना कोणताही बदल आवडत नाही. स्वमग्न मुलांना संप्रेषण कौशल्यात अडचणी येतात. स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात.
स्वमग्न मुले स्वतःला इजा होण्याची भीती बाळगत नाहीत. उत्तर आहे स्वमग्न मुलांच्या हालचाली नियंत्रित असतात. स्वमग्न मुलांच्या समस्या स्वमग्न बालकांना कोणताही बदल करण्यास तीव्र प्रतिकार करतात. अतिशय रागीट स्वभाव, दिनचर्येत साचेबंदपणा असतो, झोप, भूक, अन्न, इतर वैयक्तिक गोष्टीच्या समस्या आढळतात. त्याच गोष्टी सारख्या करतात. नेक्स्ट, पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले? मन, मेंडल, बुनर आणि नन. उत्तर आहे मन. नेक्स्ट, खाली दिलेल्या विधानांपैकी अवधानाबाबत कोणते विधान असत्य आहे? अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते. एका वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. अवधान जसे बाह्य गोष्टीवर एकाग्र होते तसेच आंतरिक बाबीवरही होते. उत्तर आहे एकाच वेळी अनेक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते. अवधानाचे 3 प्रमुख प्रकार आहेत. अनैच्छिक अवधान, हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते. इच्छा असो वा नसो त्याकडं आपलं लक्ष जातं. ढगांच्या गडगडाटाकडे आपले लक्ष वेधून घेतले जाते. ऐच्छिक अवधान, मुळात आकर्षक नसलेल्या गोष्टींकडे प्रयत्नपूर्वक लक्ष देण्याच्या अवधानास ऐच्छिक अवधान म्हणतात. याला सहेतुक अवधान असेही म्हणतात. उदाहरणार्थ, अभ्यासाकडे प्रयत्नपूर्वक अवधान द्यावे लागते, ते ऐच्छिक अवधानाचे उदाहरण आहे. अभ्यस्त अवधान, एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपलं लक्ष जातं. त्या विषयाकडे लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही, जसं की चित्रकार असेल किंवा कलावंत असेल. खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान प्रेरणेचं वैशिष्ट्य नाही? मानवी वर्तनाला दिशा देण्याचं सामर्थ्य प्रेरणेत आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो. वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. उत्तर आहे प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक असमतोल निर्माण होतो. प्रेरणा वर्तनाला दिशा देणं म्हणजे प्रेरणा. वैशिष्ट्य, मानवी वर्तनाला दिशा देण्याचं सामर्थ्य हे प्रेरणेमध्ये आहे. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टीची निवड होते. प्रेरणेत सातत्य असते. वर्तन पूर्ण होईल तोपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल हा साधला जातो. नेक्स्ट, अध्ययन संक्रमणाचे प्रकार व त्यांची उदाहरणे यांचा योग्य पर्याय कोणता? विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहतो की धनसंक्रमण हे याचं उत्तर आहे टंकलेख येणाऱ्यास तंतुवाद्य लवकर शिकता येतात. ऋण संक्रमण हे जर्मन भाषा शिकताना अडखळणारा विद्यार्थी इंग्रजी देखील हळूहळू वाचतो. शून्य संक्रमण म्हणजे गणित विषय पक्का असूनही दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्याला जमत नाही. आपण संक्रमणाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावल्या होत्या. म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीत मिळवलेलं ज्ञान, संपादित केलेली कौशल्य, तंत्र, वृत्ती, सवयी यांचा उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपणास होतो, अनुकूल, प्रतिकूल किंवा कोणताहीच नाही, तेव्हा त्यास अध्ययन संक्रमण म्हणतात. जसं आपण पाहतो की धनसंक्रमण, एका परिस्थितीत केलेला अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर अनुकूल परिणाम होत असेल तर अशा अध्ययन संक्रमणास धनसंक्रमण म्हणतात. म्हणजे संस्कृत विषयाचा अभ्यास करताना मराठीच्या अभ्यासकाला पूरक ठरतो. म्हणजे सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. ऋण संक्रमणामध्ये एका विशिष्ट परिस्थितीत केलेल्या अध्ययनाला दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होत असेल तर अशा अध्ययन संक्रमणास ऋण संक्रमण म्हणतात. म्हणजे इंग्रजी वाक्यरचना शिकताना मराठी वाक्यरचनेचे ज्ञान अडथळा निर्माण करतं. जसं शून्य संक्रमण आहे. दोन्ही परिस्थितीत अगदी भिन्न असतील तर एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही. अशा अध्ययन संक्रमणास शून्य संक्रमण म्हणतात. म्हणजे इतिहास अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर कोणताच परिणाम होत नाही. अध्यापन प्रतिमान
स्वरूपाबाबत खाली दिलेल्या विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अध्यापन प्रतिमान म्हणजे वर्गात अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान म्हणजे अन्य परिस्थितीत अध्यापनासाठी मार्गदर्शन करणारा आराखडा होय. अध्यापन प्रतिमान वापरताना साचेबंदपणा असावा लागतो. उत्तर आहे अ आणि ब. म्हणजे अध्यापन प्रतिमानाचं जर हेतू आपण पाहिलं तर अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करणं, अनुदेशन साहित्याची निवड आणि विकास करणं, शिक्षकांच्या कृतीला मार्गदर्शन करणं. याच्या वैशिष्ट्याबद्दल जर आपण पाहिलं तर या प्रतिमानांना मानसशास्त्राची तात्विक बैठक आहे. या प्रतिमानामुळं विद्यार्थ्यावर कोणत्याही एकाच साच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत नाही. विद्यार्थ्याला निरनिराळ्या परिसरात वावरण्याची संधी मिळते. अभ्यासक्रम ठरविताना या प्रतिमांचा उपयोग होऊ शकतो. व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्याची कुवत, अभिरुची, विषयाचा आशय, विद्यार्थ्याचा परिसर या सर्वांचा विचार करून विविध प्रतिमांचे मिश्रण करता येते. अध्यापनाची प्रतिमानं हा अध्ययनासंबंधीचा शास्त्रीय, प्रगत आणि आधुनिक दृष्टिकोन मांडला जातो. परंतु मार्शाविल व ब्रूस जॉईस हे अध्यापनाच्या प्रतिमांना सर्व अध्यापन समस्यावरील रामबाण उपाय मानत नाही. त्यांच्या मते अध्यापन प्रतिमांचा उपयोग अतितांत्रिकपणे करू नये, तसे अतिशिथिलपणे करू नये असाही इशारा दिला जातो. नेक्स्ट, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळवलेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा प्रयत्न करणं हे खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेच्या प्रकारात दिसतो? विस्थापन, प्रतिपूरण, तादात्म्य, कृतक समर्थन. उत्तर आहे तादात्म्य. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रीय, शुद्ध, वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती, जीवन वृत्तांत पद्धती. उत्तर आहे प्रायोगिक पद्धती. म्हणजे जसं आपण पाहतो की वर्तन अभ्यास पद्धतीमध्ये शास्त्रीयमध्ये जर पाहिलं प्रायोगिक, जीवन वृत्तांत, सर्वेक्षण, वैकासिक, मनोविश्लेषण. अशास्त्रीयमध्ये पर्यक, दंतकथा, आत्मनिरीक्षण. निरीक्षण पद्धतीमध्ये आत्मनिरीक्षण जो आपण पाहतो. नेक्स्ट, शैशवावस्थेतील बालकांचा विकास होण्याच्या दृष्टीनं पुढीलपैकी कोणत्या बाबी योग्य आहेत? शिशुशाळेतून दिले जाणारे शिक्षण हे औपचारिक स्वरूपाचे असावे. शैक्षणिक कार्यक्रमाची कालमर्यादा कमी वेळाची असावी. बालकांना चांगल्या सवयी लागाव्यात. बालकांकडून अनेक कृती करून घ्याव्यात. उत्तर आहे ब, क, ड. शैशवावस्था जसं आपण पाहतो की जन्म ते 2 वर्ष या काळातील मुलं सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून असतात. हळूहळू अन्न खाणं, चालणं, बोलणं यासारख्या क्रिया करण्यास शिकू लागते. शैशवावस्था ज्ञानेंद्रियाचा विकास वेगाने होतो. या वयात भीती, प्रेम, क्रोध या भावना तीव्र असतात. शिशुशाळेत दिले जाणारं शिक्षण हे अनौपचारिक असतं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता गट हा मूल्यमापनाच्या निरीक्षण तंत्राचा योग्य गट आहे? पडताळा सूची, समस्या सूची, दैनंदिनी, मुलाखती, समस्या सूचीतील दैनंदिनी, वाक्यपूर्ती, समाजमिती आलेख, नैदानिक कसोट्या, प्रात्यक्षिक परीक्षा, अभिरुची प्रश्नावली, ओळखा पाहू. सदर प्रश्न हा परीक्षा परिषदेकडून रद्द करण्यात आला होता, कारण या प्रश्नांमध्ये निरीक्षण तंत्राचा योग्य गट कोणता हे विचारलंय, पण या प्रश्नाची सुसंगत असा एकही पर्याय दिला नाही. नेक्स्ट, थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता आहे? मानसशास्त्रीय निष्कर्ष हे रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत असणं, चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणं, अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व न देणं, चेतकाचे प्रतिसादाशी सहचर्य निर्माण झाले नाही तरीही अध्ययन होणं. उत्तर आहे चेतक व प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होणं. नेक्स्ट, डॅनियल गोलमन
यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील व्यक्तिगत व सामाजिक क्षमता व त्यांची लक्षणं यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? व्यक्तिगत क्षमता आणि लक्षणांबद्दल जर आपण पाहिलं तर जसं की आत्मपरिचय हा आपल्या भावना, अभिरुचीची कमतरता शोधणं. अभिप्रेरणा यामध्ये अपयशाची कारणं शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे. अपयशाची कारणं शोधून पुन्हा प्रयत्नशील राहणे. तदानुभूती इतरांच्या कमतरता क्षमता समजून घेणं. आत्मनियंत्रण स्वतःच्या वर्तनाची स्वतःची जबाबदारी घेणं. जसं आपण पाहतो की व्यक्तिगत क्षमता यामध्ये आत्मभान म्हणजे स्वतःच्या भावना जाणणं, स्वतःची अभिरुची, मर्यादा, बलस्थानं जाणणं. नियंत्रणामध्ये स्वतःवर, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असणं. स्वनियंत्रणासाठी आत्मविश्वास निर्माण होणं. भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतपणे विचार करून योग्य कृती करणं. अभिप्रेरणा कार्यप्रवण करणारी शक्ती ही 2 प्रकारची असते, अंतप्रेरणा व बाह्यप्रेरणा. उच्च ध्येय गाठण्यासाठी व्यक्तिगत ध्येयाचा त्याग करणं, धडपड करणं, निराशा दूर करणं, निरुत्साहावर मात करणं, तसेच आशावादी राहणं. सामाजिक क्षमतांमध्ये जर आपण पाहिलं तर इतरांच्या भावनांची व संवेदनाची जाणीव असणं, दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणं, इतरांबद्दल प्रेम असणं. सामाजिक कौशल्यांमध्ये जर बघितलं तर समाजामध्ये सलोख्याचे संबंध ठेवणं, नेतृत्व, सहकार्य, समन्वय राखण्याची क्षमता असणं. बालगुन्हेगारी टाळण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाबी सहाय्यभूत ठरतील? कौटुंबिक स्वास्थ्य असणं, संघर्ष व दमन यांचा मानसिक झगडा टाळणं, मुलांना कठोर शासन करणं, लैंगिक भ्रष्टाचार व अनैतिकता टाळणं. उत्तर आहे अ, ब आणि ड. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या व्याख्या समायोजनाच्या आहेत? परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक संरक्षणात्मक पवित्रा घेणं, व्यक्तिगत आवडीनिवडी, गरजा तसेच सामाजिक घटक यांना अनुसरून योग्य त्या समाजमान्य प्रतिक्रिया देणं, परिस्थितीचा विचार करून अनुरूप संबंध प्रस्थापित करणं. उत्तर आहे अ, ब, क सर्व. नेक्स्ट, व्यक्तिमत्व म्हणजे शरीररचना, वर्तनविशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता, कर्तृत्व आणि कलाविशेष यांची वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? नॉर्मन येल्मन, G.W. ऑलपोर्ट, J.B. वॅटसन, G.A. किंबळे. उत्तर आहे नॉर्मन येल्मन. नेक्स्ट, एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या बुद्धिमापनाच्या बहुघटक उपपत्तीवर आधारित कसोटी खालीलपैकी कोणत्या घटकांनी तयार केली आहे? वाक्यपूर्तता, गणिती युक्तिवाद, स्मृती, दिशानुगमन. हाही प्रश्न रद्द करण्यात आला होता. याचा उत्तर क्रमांक आहे 4 म्हणजे ब, क आणि ड. नेक्स्ट, अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? गेस्टॉल्टची समाकारवादी उपपत्ती, कुर्ट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती, टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. उत्तर आहे स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. अध्ययन उपपत्ती, सहचरणवादी उपपत्ती. जसं आपण पाहतो की थॉर्नडाईक आहे, प्रयत्न, प्रमाद, समान घटक उपपत्ती, चुका किंवा शिकार, चेतक प्रतिसाद, कुत्रा, मांजर, मासे, कोंबडी या प्राण्यांवर प्रयोग. पॅव्लोव्हनी अभिजात अभिसंधान, कुत्रा या प्राण्यांवर प्रयोग. स्किनरनी साधक अभिसंधान, त्यांनी कबुतरावर आणि उंदरांवर प्रयोग केला. वॅटसनचा वर्तनवाद, ग्रंथीचा सान्निध्य अभिसंधान उपपत्ती, हल्लचं पद्धतशीर वर्तन उपपत्ती. ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये समाकारवादी उपपत्ती, कोहलर आणि कोपका, सुलतान नावाच्या चिंपांजीवर केलेला प्रयोग. क्षेत्रीय उपपत्ती ही कुर्ट लेविन, टॉलमननी संकेत अध्ययन उपपत्ती, आसुबेलनी अध्ययन अनुदेशन, ब्रुनरनी ज्ञानात्मक उपपत्ती. आधुनिक उपपत्ती ही ब्लूम प्रभुत्व संपादन उपपत्ती आणि बांदुरांनी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती मांडली. नेक्स्ट, बाह्य जगाचं ज्ञान मिळवणारी अवबोध ही मूलभूत मानसिक प्रक्रिया आहे.
अध्ययनार्थ्याला बाह्य जगाचं ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? अध्ययनार्थ्याला विविध अनुभव घेऊ द्यावेत. पूर्वग्रहामुळे चुकीचा बोध होत असेल तर तो तसाच होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. आकृती व पार्श्वभूमीला महत्त्व देऊ नये. अवबोधन रचनेला महत्त्व द्यावे. उत्तर आहे आकृती व पार्श्वभूमी याला महत्त्व देऊ नये. बॅगले याच्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते. आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहे यावर संक्रमण मूल्य अवलंबून असते. विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहेतुकपणे आत्मसात करता येतात. उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे बॅंगलेनी मांडलेली जी उपपत्ती आहे, नुसतं एखादं तंत्र आत्मसात करून खऱ्या अर्थानं अध्ययन संक्रमण होत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांच्यामध्ये सामान्यीकरण तर आवश्यक आहेच, पण ते ध्येयनिष्ठपणे केले गेलं पाहिजे. म्हणजे एखादी कृती ही सहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तर अध्यापन संक्रमण मूल्य वाढतं. म्हणजे शिक्षणाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? म्हणजे शिंदे सरांनी चित्रपट वरदान की शाप या विषयावर चर्चा घ्यावयास लावली. गोगेटबाईंनी पर्यवेक्षित अध्यापनाचा तास शाळा सुटल्यावर घेतला. शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. साबळेबाईंनी विद्यार्थ्यांना एक वैज्ञानिक समस्या सोडवण्यास दिली. उत्तर आहे शर्मा सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. अध्यापन पद्धती शिक्षक प्रधान, व्याख्यान पद्धती आणि कथन पद्धती आहे. विद्यार्थी प्रधानमध्ये चर्चा पद्धती, पर्यवेक्षित पद्धती, स्वयं अध्ययन पद्धती. नेक्स्ट, खाली दिलेला विकास विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते व त्यामुळे विकास घडून येतो. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात. गुणधर्मात होणाऱ्या बदलाची जाणीव करून देणारा विकास असतो. वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. उत्तर आहे वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. वाढ ही मर्यादित असते, विकासाला मर्यादा नसते. वाढ संख्यात्मक असते, विकास गुणात्मक असतो. वाढ ठराविक कालावधीमध्ये थांबते, विकास आजन्म चालतो. वाढीचं मोजमाप करता येतं, विकासाचं मोजमाप करता येत नाही. म्हणजे शरीराचा आकार, उंची, वजन यातील परिणामकारक बदल म्हणजे वाढ आहे. पण परिपक्वता, अनुभव यांच्या परिमाणाने होणारे क्रमबद्ध आणि प्रगतीचा बदल म्हणजे विकास. वाढ ही बऱ्याच अंशी अनुवंशावर आधारित आहे. विकास हा अनुवंशाबरोबरच परिस्थितीवर देखील अवलंबून आहे. वाढ भौतिक परिमाणात मोजतात, विकास भौतिक परिमाणामध्ये मोजता येत नाही. वाढ झाली म्हणजे विकास होईल असं नाही आणि विकास झाला म्हणजे वाढ झाली असं नाही. वाढ झाल्याची डोळ्यांना दिसते, विकास हा डोळ्यांना दिसत नाही, तो मनाला जाणवतो. वाढ ही विकासाचा एक भाग आहे. विकासांमध्ये वाढ समाविष्ट आहे आणि वाढीचा वेगात खंड पडतो, विकासाचा मात्र खंड पडत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर क्रमांक 1 मधील 2016ची पुनर्परीक्षा हा पेपर आपण पाहिला. यामध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयीची माहिती आपण परिपूर्ण घेतली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.